नमस्कार, राम राम मंडळी, कसे आहात? मजेत ना? तर बघा, आत्ताच कामावरून आली, अजून चेंज पण नाही केलं आहे आणि लगेचच स्वयंपाकाला लागली, कारण मुलाला कॉलेजला जायचं असतं तर त्याचा टिफिन आणि नाश्ता. तर आज मिस्टर पण घरात आहे, तर दोघांसाठी पोहे बनवायला लागले नाश्त्यासाठी. तर आधी बटाटे कापून घेतले आणि कांदे कापायला घेतले पोह्यासाठी. तर म्हटलं पोह्यांसाठी कांदा बटाटा कापतेच आहे, तर सोबत जे छोले शिजायला ठेवले तर छोल्यांचा मसाल्यासाठी पण कांदे कापून घ्यावे. तर शिट्ट्या होत आहेत, कुकरमध्ये छोले शिजायला लावलेत आणि मिक्सरच्या भांड्यात देखील छोल्याच्या वाटणाची तयारी करायला घेतली आहे. तर मी बारीक बारीक कांदे आणलेत, कारण की आता जरा कांदे महाग वाटले मला. तर 20 रुपये किलोनी मला जरा बारीक कांदे भेटले, तर म्हटलं ठीक आहे, चला आपले 10 रुपये वाचतायत तर 20 रुपयेवालेच कांदे घ्याव. तर हे बारीक बारीक कांदे होते, तर मिक्सरच्या भांड्यात फक्त एकामध्ये 2 भाग करून मी वाटण्यासाठी कांदे कापून टाकत होती. तर कांदे कापून झाल्याच्या नंतर मी टोमॅटो घेतले. तर हे टोमॅटो देखील मी 40 रुपये किलोनी आणले, ते पण मला महाग वाटत आहेत, कारण टोमॅटोचा भाव सध्या वाढलेला आहे. तर हे छोट्या साईजचेच टोमॅटो होते. तर कांदा आणि टोमॅटो मी मिक्सरच्या भांड्यात कापायला घेतले. त्यानंतर 4 मिरच्या घेतल्या, त्या देखील मिक्सरच्या भांड्यात टाकले. 4 ते 5 लसणाच्या कांड्या टाकल्या आणि थोडासा आल्याचा तुकडा टाकला. हे खोबऱ्याचा किस आणला आहे मी वाटणामध्ये घालायला. ओलं खोबरं भेटलं नाही मला आणि सुकं खोबरं कापत बसायला मिक्सरचं भांडं खराब होतं, त्यामुळे हा 10 रुपयाचा खोबऱ्याचा भुरका आणलाय, तो देखील मी मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि बाकीचा काढून ठेवते, पुढच्या वाटणामध्ये कामाला येईल. त्यानंतर हे जिरं आणि मोहरी आणले. तर जिरं मोहरी संपली होती. 5 रुपयाची मोहरीचं पॅकेट आणलं आणि 5 रुपयाचं जिरं आणलं. तर हे मसाल्याच्या डब्यात मी टाकते, तेच तुम्हाला दाखवते. तर बाकी कुठल्या भाज्यात जिरं मोहरी नसेल तरी चालतं, पण वरणामध्ये, डाळीमध्ये किंवा असं सुक्या भाज्यांमध्ये जिरं मोहरी लागते. तर कढई ठेवली आणि आधी पोहे बनवून घेते, कारण की पोहे मुलं नाश्ता करेपर्यंत बाकीचा स्वयंपाक बनवायला वेळ भेटतो. तर कढई तापल्यानंतर तेल टाकलं आणि शेंगदाणे आधी टाकले, कारण कच्चे शेंगदाणे पोह्यामध्ये चांगले नाही लागत. तर शेंगदाणे जरा तेलात तळल्यावर छान टेस्ट येते. तर शेंगदाणे टाकल्यानंतर कढीपत्ता टाकला, मोहरी टाकली, जिरं टाकलं आणि परतायला ठेवलं. तर अशा प्रकारे शेंगदाणे पण छान फ्राय झाले होते. त्यानंतर टाकल्या मिरची आणि बटाटे. मी आधी मिरची आणि बटाटा व्यवस्थित परतून घेते. बटाटा क्रिस्पी झाल्याच्या नंतर मी फोडणीमध्ये कांदा टाकते. तर तू आधी बटाटा परतून घेते, म्हणजे काय होतं ना, बटाटा छान क्रिस्पी होतो. मग तो साबुदाण्याची खिचडी असू दे किंवा पोहे असू दे, आधी बटाटा क्रिस्पी झाल्याच्या नंतर आपल्याला टेस्ट चांगली लागते. तर बटाटा चांगला क्रिस्पी झाला, त्यानंतर मी कांदा टाकला. कांदा चांगला फ्राय झाला, त्यानंतर टाकली हळद. तुम्ही बघू शकता कांदा चांगला गुलाबी झाला आहे. त्यामध्ये मग मी हळद टाकली आणि व्यवस्थित हलवून घेतलं आहे. तर त्यासोबतच थोडंसं मीठ पण टाकायचं, म्हणजे बटाट्याला पण आहे ना मिठाचं म्हणजे फिक्कं फिक्कं लागत नाही, मिठाची चव लागते. तर अशा प्रकारे हळद आणि मीठ टाकून व्यवस्थित फोडणी परतून घेतली आणि जे पोहे मी धुतले होते चाळणीमध्ये ते पोहे टाकले. पोहे टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलं, तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे पोहे त्या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मिक्स झाल्याच्या नंतर थोडीशी साखर टाकायची. साखरेमुळे काय होतं ना, पोह्याला चांगली चव येते. तुमच्याकडे जर घरात लिंबू असेल तर असे पोहे परतताना लिंबाचा रस पिळून टाका, म्हणजे काय वरून सगळ्यांना लिंबाच्या फोडी द्यायची गरज नाही आणि छान चव देखील लागते. तर अशा प्रकारे पोहे थोडेसे परतून झाले, त्याला वाफवायचे होते म्हणून ते बारीक गॅसवर मी दुसऱ्या बाजूला शिफ्ट केले आणि ह्या बाजूच्या गॅसवर दुसरं भांडं ठेवलं. तर जे छोले आपण शिजवले होते त्याला आपल्याला फोडणी करायची आहे. तर भांडं तापल्यानंतर त्यात तेल टाकलं आणि जे आपण वाटण वाटलेलं आहे ना, कांदा, लसूण, आलं, खोबरं आणि टोमॅटोचं, ते कच्चंच वाटण वाटलं आहे. ते वाटण आपण या तेलामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहोत, तुम्ही बघू शकता. तर हे व्यवस्थित परतून घेतलं आहे मी आणि आता ह्याच मिक्सरच्या भांड्यात थोडेसे छोले, म्हणजे 2 चमचे छोले आहेत ना, ते आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. म्हणजे काय होतं ना, आपली ग्रेव्ही थोडीशी घट्ट होते आणि भाजी मिळून पण येते आणि टेस्ट पण छान लागते. तर छोले गरम होते म्हणून थोडंसं थंड पाणी टाकलं आणि छोले वाटून घेतले आणि मसाला टाकायला सुरुवात केली. सगळ्यात आधी हळद, लाल तिखट, आम्ही घरी बनवलेला घाटी मसाला, धणे पावडर, गरम मसाला, तुमच्याकडे जे मसाले आहेत जगभरातले तुम्ही टाकू शकता, पण मी फक्त घाटी मसाला, हळद आणि लाल तिखटच टाकलेला आहे, कारण मी जो घरी घाटी मसाला बनवते त्याच्यामध्ये कांदा, लसूण, खोबरं, गरम मसाले सगळंच असतं. तर बघू शकता तुम्ही किती छान मसाल्याला तेल सुटलेलं आहे. तर ह्या स्टेजमध्ये चांगलं मसाल्याला तेल सुटल्यानंतर आपण जे छोले वाटलेले आहेत मिक्सरमध्ये, ते छोले आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत, जेणेकरून ते पण चांगले ह्या मसाल्यामध्ये फ्राय होतील
आणि आपल्या भाजीला खूप चांगली चव देखील येईल आणि रंग देखील येईल। तर मी ह्या छोलेबरोबर आज काय पुरी किंवा चपात्या वगैरे करणार नाही आहे, भातच करणार आहे, जिरा राईस करणार आहे। त्यामुळे मी ह्याची कन्सिस्टन्सी खूपच पातळ ठेवणार आहे। तुम्हाला जी कन्सिस्टन्सी पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकू शकता। तर बाजूला पोहे तयार होते, तुम्ही बघू शकता किती छान झालेत पोहे। आणि त्याच्या बाजूच्याच गॅसवर आपले छोलेचा मसाला देखील व्यवस्थित शिजतोय। तर पोहे झालेले आहेत आपले। तर पोहे आता मी ताटात वाढणार आहे मुलासाठी आणि मिस्टरांसाठी। तर अशा प्रकारे आपला हा मसाला छोलेचा तयार झाला आहे। मी आधीच मुलाला म्हटलं गरम गरम पोहे खाऊन घे, कारण पोहे गरम गरमच छान लागतात। तर पोह्यांची दोघांची प्लेट भरली, मुलाला आवाज दिला आणि दोघांना पोहे दिलेवर खायला आणि त्याचबरोबर मी आपली कामाला लागली। तर पोहे दिल्यानंतर हे जे छोलेचा मसाला आपला हा छान झाला होता, त्याच्यामध्ये मी जे शिजलेले छोले आहेत ते आता मी ह्यामध्ये टाकणार आहे। तर तुम्ही बघू शकता कुकरमध्ये 4 शिट्ट्या लावलेल्या छोलेंना हे छोले मी कुकरमधले ह्याच्यामध्ये शिफ्ट करते। छोले मी रात्रीच भिजू घातले होते आणि कामावरून आल्या पहिले कुकर लावला। तर हे शिजलेले छोले मी या कढईत टाकले आणि व्यवस्थित मसाल्यामध्ये हलवून घेतले। खरं तर एवढी कन्सिस्टन्सी बस असते पाण्याची, पण आम्हाला भाताबरोबर खायचे, त्यामुळे मी अजून पातळ करणार आहे। आणि मग त्यानंतर शेवटी मीठ टाकलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता जरी मी पातळ करत असेल ग्रेव्ही तरी ग्रेव्हीला टेस्ट आणि रंग खूप छान येणार आहे। तर बाजूला शिफ्ट केलं मी छोलेचं भांडं आणि ह्या बाजूला करते मी जिरा राईस। तर कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलं, 4 लवंग 4 काळी मिरी टाकले, जिरं टाकलं, काजू तुमच्याकडे असतील तर तुम्ही टाकू शकता, माझ्याकडे काजू नव्हते म्हणून मी नाही टाकले। तर अशा प्रकारे ते फ्राय झाल्याच्या नंतर जे धुतलेले तांदूळ आहे, तर हा कोलम राईस आहे, हा मी याच्यात टाकला। पाणी टाका जेवढी गरज असेल तेवढं आणि व्यवस्थित हलवून घ्या आणि मग नंतर मीठ टाकायचं आणि मग हे कुकरचं झाकण लावून फक्त 2 शिट्ट्या करायच्या। कधीही तांदूळ जेवढा असेल त्याच्या डबल पाणी टाकायचं, म्हणजे 1 ग्लास तांदूळ तर 2 ग्लास पाणी। बाजूला आपले छोले रेडी आहेत, कोथिंबीर टाकली आणि मला एवढेच पातळ छोले पाहिजे। तुम्हाला जर पातळ कमी हवे असेल तर तुम्ही पाणी कमी टाकू शकता। तर आपली छोलेची भाजी देखील तयार आहे आणि बाजूला होतोय जिरा राईस। मला भरायचा आहे मुलाचा टिफिन, कारण त्याचा नाश्ता झालेला आहे। तर बाजूला कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आता कुकर थंड व्हायची वाट बघते मी। कुकर थंड झाल्या त्याचा डबा भरणार आहे, कारण की आता तो निघणारच आहे। तर बघू शकता तुम्ही जिरा राईस किती सुंदर दिसतोय। त्यामध्ये थोडासा अर्धा चमचा तूप टाकायचं वरून, म्हणजे काय होतं ना त्याला अजून छान फ्लेवर येतो, रंग येतो आणि टेस्ट पण छान होते। तर मी आता मुलाचा टिफिन भरणार आहे। तुम्ही देखील अशी रेसिपी करून बघा, छोले आणि जिरा राईस। तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून सांगा। जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओ नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, बाय आणि जेवायला या।